कुर्ल्यातील बेस्ट अपघाताची घटना घडल्यानंतर रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। फेरीवाल्यांनी रस्ते इतके व्यापलेत की वाहनांना काय तर नागरिकांनाही चालायला जागा नसते। यावरूनच मुंबई हायकोर्टानं सरकारचे कान टोचले। अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली। सरकारच जर कायद्याची अंमलबजावणी करत नसेल तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्यात, आम्ही काही करणार नाही असं रोखठोक मत कोर्टानं व्यक्त केलं। हायकोर्टाने निर्देश देऊनही फोर्ट परिसरातील फेरीवाले हटत नसल्यानं नागरिकांना चालायलाही जागा नसल्याची याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या बाजूने महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला। मुंबईत शपथविधीच्या दिवशी सर्व VIP लोक आले होते, त्यावेळी त्याच रस्त्यावर एकही फेरीवाला दिसत नव्हता। आता पुन्हा फेरीवाल्यांनी फुटपाथ आणि रस्ते व्यापलेले आहेत। यावर अधिकृत फेरीवाल्यांतर्फे युक्तिवाद करताना संबंधित फेरीवाले हे परवानाधारक आहेत। पोलीस अनधिकृत फेरीवाल्यांसह अधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करत आहेत, त्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा येते असा दावा करण्यात आला। यावर कोर्टानं कठोर शब्दात मत नोंदवलं। कोर्ट म्हणालं, फेरीवाल्यांच्या परवान्यांची मुदत आता संपली आहे। इथे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली आहे। फुटपाथवर चालण्याच्या त्यांच्या अधिकारावर गदा येते। पोलिसांच्या समोर अनधिकृत फेरीवाले बसले असताना ते कारवाई का करत नाहीत? जर सरकारला कायद्याची अंमलबजावणी करायची नसेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, आम्हीही काही करणार नाही, कारण आम्ही कायद्याची अंमलबजावणी करू शकत नाही। ती यंत्रणा तुमच्याकडे आहे। सामान्य नागरिकांना कायदा हातात घेऊन मनमानी कारभार करू द्या, असा तीव्र संताप व्यक्त केला। अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहरातील फुटपाथवरून नागरिकांना चालण्यास जागा नसल्याची दखल घेत न्यायालयानं याबाबत स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। सरकारच्या बाजूनं यावेळी कोर्टासमोर फोर्ट परिसरात बसणारे काही फेरीवाले अधिकृत असल्याचे पालिकेने सांगितल्याने पोलीस कारवाई करत नाही। मात्र यापुढे पोलीसच फेरीवाल्यांचा परवाना तपासून कारवाई संदर्भात निर्णय घेतील असं आश्वासन दिलंय। आता त्यानुसार कारवाई होणार का हे पाहावं लागेल।